डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात गुन्हा कबूल करण्यासाठी एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी 25 लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप अटक केलेल्या आरोपींनी भर न्यायालयात केला. आरोपींनी तुम्ही असे का करताय अशी विचारणा केल्यानंतर त्यांना पॉलिटिकल प्रेशर आहे, गृहमंत्री आर पाटील यांचा दबाव आहे असे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले. या दबावापोटी आम्हाला गोवण्यात आल्याचा आरोप नागोरी आणि खंडेलवाल यांनी केला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात मनीष रामविलास नागोरी आणि विकास राम अवतार खंडेलवाल यांना अटक करण्यात आली. त्यांना एटीएसचे विशेष न्यायाधीश ए.बी. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपींनी न्यायालयातच पोलिसांवर आरोप केले. यावेळी आरोपींनी न्यायालयाला सांगितले, या हत्येशी आमचा काहीही संबंध नाही. आमचे नार्को टेस्ट करण्यात आले आहे, लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात आले आहे. डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला त्याच दिवशी सकाळी 10:30ला आम्हाला मुंब्रा पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. दाभोळकरांचा खून 8 वाजता झाला आहे. पोलिसांनी आम्हाला अटक केल्यानंतर 3rd डिग्रीही दिली. दाभोळकर हत्या प्रकरणातील बॅलिस्टिक अहवालानुसार आरोपी विकास खंडेलवाल याच्याकडून जप्त करण्यात आलेले अग्निशस्त्र आणि दाभोळकरांच्या हत्या करण्यासाठी वापरलेले अग्निशस्त्र एकच असल्याचे तपासात पुढे आले आहे. 2 महिन्यांपासून नागोरी टोळीतील 4 जण गुन्हे शाखेतील पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांना या आरोपींकडून खुनामागचा मास्टर माइंड कोण, त्यांचा हेतू काय याचा उलगडा करता आला नाही का असा प्रश्न पुरोगामी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उभा राहिला आहे. मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना मुंब्र्याच्या एका खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात त्यांनी फिर्यादीला धमकवण्यासाठी जे पिस्टल वापरलेलं होतं ते पिस्टल 7.65 कॅलिबरचं होतं. ते पिस्टल त्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलं होतं. मी तपास करीत असलेल्या डॉक्टर दाभोळकरांच्या गुन्ह्यातील वेपनसुद्धा 7.65 कॅलिबरचे आहे. त्यामुळे आम्ही बॅलिस्टिक एक्सपर्टला त्यात मिळालेल्या बुलेट्स तपासणीसाठी पाठवल्या होत्या आणि त्यावेळी त्यांना विनंती केली होती की याच्या पुढे जे 7.65चे कॅलिबर्सचे वेपन्स येतील त्या वेपन्सची या बुलेट पडताळणी करून पाहावी, म्हणजे यात काही वेपनमध्ये काही मिळतं आहे का. त्या दृष्टीने सर्व वेपन्स त्यावेळेला जप्त केलेले बॅलिस्टिक एक्सपर्टने तपासलेले आहेत. ते तपासत असताना या मुंब्र्याच्या गुन्ह्यातील विकास खंडेलवाल आणि नागोरी यांच्याकडनं मिळालं 7.65 पिस्टलमध्ये आणि दाभोळकरांच्या गुन्ह्यात वापरलं पिस्टल यामध्ये ज्या एकच असल्याचं त्यांनी आम्हाला बॅलिस्टिकने रिपोर्ट दिला आहे. आणि बॅलिस्टिकने रिपोर्ट दिल्यामुळे या गुन्ह्यातील वापरलं पिस्टल नागोरीकडे आल्यामुळे नागोरी व विकास खंडेलवाल यांना आम्ही काल अटक केली आहे. आज त्यांना माननीय कोर्टाने 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. सध्या तरी त्यांच्याजवळ वेपन मिळाल्यामुळे वेपन हे गुन्ह्यात वापरलं वेपन एकच आहे असा रिपोर्ट असल्यामुळे बॅलिस्टिकचा यांना गुन्ह्याच्या कटात सहभागी असल्याबद्दल आरोपींना अटक केलेली आहे आम्ही आणि तपास करतोय. तपास केल्यानंतर मग पुन्हा बघतोय. बॅलिस्टिक रिपोर्ट 1 महिन्यापूर्वी आम्हाला मिळाला. दाभोळकरची हत्या 7:20 झालेली आहे आणि यांना 11:30 वाजता नव्या मुंबईत अटक केली आहे. त्याच्यामुळे सफिशियंट वेळ आहे असं काही नाही. आता तपास चाललेला आहे. तपासाबद्दल आत्ता बोलणं काही योग्य राहणार नाही. तपासाअंती हे सगळं पुढे येईल. त्यासाठीच आपण पोलीस कस्टडी रिमांड मागितली. एटीएसची ताब्यात असताना सखोल चौकशी केली. त्यानंतर सुद्धा आज रोजी 14 दिवसाची कस्टडी मागितले गेले. पोलिसांनी 28 पर्यंत पोलिसाला लंडन मॅजिस्ट्रेटनी 28 दिवस पर्यंत पुलिस कस्टडी देण्यात आली. क्या आरोप लगाए आपने, जिस तरह काफी गंभीर आरोप इसमें है. आरोपी का ये कहना है कि एटीएस के चीफ राकेश मारिया ने किसी तरह से आरोपी को फंसा कि 25 लाख रुपया देने की कबूली जवाब अगर कोर्ट में करेगा या पुलिस के सामने करेगा तो इसी केस में किसी तरह से आपको गुनाह कबूल करना पड़ेगा. 25 लाख रुपए देगा तो ये केस सोल्व हो जाएगा. इसी कारण से उनका कहना है कि पॉलिटिकल प्रेशर इसके पीछे लगाया गया है. पॉलिटिकल प्रेशर से इस केस में किसी हालत में सुलझाव होना चाहिए, इसलिए आरोपी को 20 लाख का एंडेस किया जाता है, 25 लाख का एंडेस किया जाता है एटीएस चीफ. तो मेरा कहना है कि आरोपी का सकुल चौकसी किसी तरह से एटीएस का 28 दिन का पुलिस कस्टडी में दिया गया. बाकी का केस में दाभोळकर का इन्वेस्टिगेशन किया गया, इसलिए दूसरा कस्टडी की ज़रूरत नहीं थी. तो भी 7 दिन की कस्टडी मेहरबान कोर्ट ने पुलिस को दी गई है. मेरा कहना यह है कि आरोपी का इसी केस में कोई संबंध नहीं है.
तो बेली का बेकरा इसलिए बनाया गया कि आरोपी को 302 जो गुना लगाया गया उसमें कोई संबंध नहीं है। आरोपी ने जो कॉन्स्पिरेसी की बात कही, तो कॉन्स्पिरेसी की जो बात तब हुई है जब आरोपी पुणे में रहेगा। जिस समय आरोपी को अरेस्ट किया उसी समय आरोपी मुंब्रा पुलिस के कस्टडी में पुलिस ने अरेस्ट किया था एक खंडनी के गुना में। तो इसी वक्त 10 बजे आरोपी को पुलिस ने थाने में मुंब्रा में अरेस्ट किया। तो इसी केस से कोई